तिरंगा न्यूज, सत्य जनतेसमोर। रेवराल येथे पशुसंवर्धन विषयक 3 दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन। नागरिकांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर काचुरे यांनी केले। पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती मौदा, जिल्हा नागपूर अंतर्गत येणाऱ्या मौदा तालुक्यातील रेवराल येथील पशुसंवर्धन दवाखाना येथे दिनांक 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत 3 दिवसीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक 21 फेब्रुवारीला उद्घाटन समारंभ पार पडला। या उद्घाटन प्रसंगी उपस्थित उद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती स्वप्नील श्रावणकर, उपसरपंच श्रीमोहन दांडे, सदस्य अंतारामजी श्रावणकर, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी डॉक्टर श्रद्धा वासनिक, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर रीना रामटेके, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ब्राह्मणकर, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर सीमा दुर्वे, पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर काचुरे, सहाय्यक छत्रपती क्षीरसागर, नितीन बिशेन, पिटेश्वर भगत व बाहेरून आलेले नागरिक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रशिक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर रीना रामटेके व डॉक्टर ब्राह्मणकर यांनी उपस्थित नागरिकांना सरकारच्या योजनांबद्दल व सरकारच्या पशु योजनांचा लाभ कसं घ्यायचा, तसेच पशु व्यवसाय कशा पद्धतीने करावा, त्याचे नियोजन कसे करावे व पशूंची काळजी कशी घ्यायची अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व आपण 3 दिवसीय प्रशिक्षणात आपली उपस्थिती दर्शवावी व या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टरांनी नागरिकांना केले आहे। ब्युरो रिपोर्ट, तिरंगा न्यूज, नागपूर। ताज्या व ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर